लातूर जिल्ह्यातील सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राचा शेवटचा दिवस संपला। खरेदीचा मेसेज आलेला अनेक शेतकऱ्यांचा सोयाबीन शिल्लक राहिलेला आहे। नाफेड खरेदी केंद्राची मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी होते। सोयाबीन आंदोलन करण्याचा छावा संघटनेकडून इशारा देण्यात आलाय। शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन अंगुलके यांनी। पाहूयात। लातूर जिल्हा जर पाहायला गेलं तर प्रामुख्याने सोयाबीन उत्पादनामध्ये अग्रेसर आहे आणि यावर्षी जर पाहायला गेलं तर मोठ्या विक्रमी उत्पादन जे आहे ती सोयाबीनचं लातूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी हमीभाव आणि शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी या ठिकाणी 52 केंद्राच्या मार्फत लातूर जिल्ह्यामध्ये केली जाते। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांच्या काय नेमक्या मागण्या आहेत। काय सांगाल, आता तुमचं सोयाबीन या ठिकाणी आणलेलं आहे, किती दिवसापासून तुम्ही आलात, किती दिवस झाले इथं थांबलायत? 4 दिवस झालं थांबलाव। संध्याकाळी पुन्हा सकाळी दोघ जण डबा आणून द्यायचं, करायचं। इथं पाणी नसलं तर तिथून खाली जायचं, नसलं तर पुन्हा कुठून तर बाहेरून आणायचं। एवढं होऊन पुन्हा ह्याला निमिट केले 25 क्विंटलच। पुन्हा परत माझा 10 क्विंटल 10 कट्टे मला महागारी झाला, 10-15 कट्टे। तर मग एवढं 4-4 दिवस येऊन सालभर करून आम्ही घरी ठेवून चालण्या करून स्वच्छ माल आणून जर आमचा परत जाते निमिट आहे पुन्हा इथून जर एवढे वाहनं महागारी जायचं म्हणल्यावर ही कसली योजना काढली काय? मला मेसेज येऊन जवळपास आज 5 दिवस झाले। तर 5 दिवसापासून मी इथंच थांबलेलो आहे। आता काय स्थिती आहे इथली सध्या अहो इथं आता नंबर मेसेज सोडून 5 दिवस झाले तरी आमचं घ्यायला तयार नाही हे। आता करायचं काय? शेवट इतका आमच्याकडं बिकट परिस्थिती आहे, त्याच्या ह्याच्यातून सुद्धा आम्ही इथं आलो। किती हाल व्हायले। आता इथून पुढे काय करणार आहेत नेमकं? सोयाबीन कुठे घेऊन जाणार? आमच्यावर आत्महत्या करायची वेळ आली। आता शेतकऱ्यांचे हाल लावले सरकारने, एवढी वाईट अवस्था या शेतकऱ्यांवर सरकारने आणलेली आहे। अतिशय तुटपुंज तुम्ही हमीभाव जाहीर केला, त्याही भावात शेतकऱ्यांचं सोयाबीन तुम्ही घेत नाहीत। म्हणून ज्या शेतकऱ्यांना तुम्ही मेसेज पाठवले, ज्या शेतकऱ्यांचं ऑनलाईन नोंदी झालेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांचं सोयाबीन तुम्हाला खरेदी करावंच लागेल। नाही झालं तर उद्याच्या तारखेमध्ये छावा संघटनेच्या वतीनं लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाभरातलं सोयाबीन आणून आम्ही सोयाबीन मोर्चा काढू आणि पूर्ण सोयाबीन आम्ही कलेक्टरच्या दारात नेऊन उतरू। हे सरकार आता या शेतकऱ्यांना न्याय देईल का, हाच आता प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालेला आहे। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।